नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गुलबर्ग जळीत हत्याकांड प्रकरणी अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं सुनावली. 24 जणांना शिक्षा, 11 जणांना आजन्म कारावास. जम्मू काश्मीरमधल्या सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. थायलंडच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. राज्यात यापुढे एकाही महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडची परवानगी मिळणार नाही, केवळ प्रक्रिया प्रकल्पासाठीच निधी मिळणार, मुख्यमंत्री. हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40 हे भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षक विमान आज आकाशात झेपावलं. चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम लढत. आणि राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या फक्त 9% उपयुक्त जलसाठा शिल्लक. टंचाईग्रस्त सुमारे 12,000 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. 2002 साली गुजरात दंगलीदरम्यान झालेल्या गुलबर्ग जळीत कांडाप्रकरणी 24 दोषींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं आज शिक्षा सुनावली. 24 दोषींपैकी 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे, तर 12 दोषींना 7 वर्षांच्या आणि एकाला 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या 2 खटल्यात न्यायालयानं 32 जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. गुलबर्ग जळीत कांडात काँग्रेसच्या एहसान जाफरी यांच्यासह एकूण 70 जणांचा मृत्यू झाला होता. जम्मू काश्मीरमधल्या सोपोरमध्ये सुरक्षा दलानं आज 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या ठिकाणी दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. काल तंगधर सेक्टर इथं सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत 4 दहशतवाद्यांना ठार केलं. यात लष्कराचा एक जवान शहीद झाला. प्रेम बहादूर या शहीद जवानाला आज लष्करानं श्रद्धांजली वाहिली. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान-ओचा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. उभय देशांच्या नेत्यांमध्ये संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच दोन्ही देशातल्या नागरिकांमधला संपर्क वाढवण्यासह दहशतवाद या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरावरची द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. थायलंड हा भारताचा विश्वसनीय मित्र असून सांस्कृतिक, वाणिज्य, समुद्री सुरक्षा या क्षेत्रांसह दहशतवादाविरोधात उभय देशांमध्ये सहकार्य वाढवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. भारत, थायलंड, म्यानमार या महामार्गाला प्राथमिकता देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. थायलंडच्या नागरिकांना ई-विजाची विशेष सुविधा देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेपूर्वी भारत आणि थायलंड या दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. त्यापूर्वी थायलंडच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनात आज त्यांच्यासाठी पंतप्रधानांनी विशेष स्वागत समारंभ आयोजित केला आहे. डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे एकाही महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडची परवानगी दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीच निधी मिळेल, असं ते म्हणाले. कल्याणमध्ये आज स्मार्ट सिटी परिषदेत ते बोलत होते. राज्यात आणखी 10 स्मार्ट सिटी उभारण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टरमार्फत इमारतीचा विकास करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पुढील 2 वर्षात राज्याच्या एकाही नागरिकाला सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. सर्व सेवा ऑनलाईन, मोबाईलवरती उपलब्ध करून देणं हे माझं स्वप्न आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत सांगितलं. हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40 हे भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षक विमान आज आकाशात झेपावलं. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यावेळी बंगळुरू इथल्या विमानतळावर उपस्थित होते. विमान निर्मिती क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण असून मेक इन इंडिया कार्यक्रमाचा महत्त्वाचा टप्पा आहे, असं पर्रिकर यांनी यावेळी सांगितलं. या प्रशिक्षक विमानाद्वारे 3ही दलातल्या जवानांना पहिल्या स्तराचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आण्विक पुरवठादार देशांच्या गटात भारताला सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन अमेरिकेनं या देशांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या गटात भारताला सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिकेचं समर्थन असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी भारताला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था सबरंग ट्रस्टची नोंदणी परकीय चलन कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे रद्द केली आहे. सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद ही स्वयंसेवी संस्था चालवतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या संस्थेचा परवाना रद्द करण्यात आला होता. या संस्थेला मिळालेल्या परदेशी निधीचा उपयोग कायद्यानं मान्यता असलेल्या कामांसाठी करण्यात आला नाही, तर सेटलवाड आणि त्यांच्या पतीनं वैयक्तिक खर्चासाठी या निधीचा उपयोग केल्याचं आढळून आलं आहे. साखरेच्या निर्यातीवर 20% सीमाशुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. साखरेचे दर नियंत्रित राहावेत तसंच साखरेच्या देशांतर्गत पुरवठ्याला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनानुसार हे सीमाशुल्क कच्च्या साखरेसह शुभ्र आणि शुद्ध साखरेच्या निर्यातीला हे सीमाशुल्क लागू असेल. किरकोळ बाजारात साखरेचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं दर नियंत्रित राहावेत यासाठी विविध पावलं उचलली आहेत. एकवीस जून या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी योगासनांच्या कार्यशाळा होत आहेत. नाशिकमध्ये देखील योगासनांचं मोफत प्रात्यक्षिक आणि सराव वर्ग आयोजित केले आहेत. नाशिकच्या योग विद्याधाम या संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून योग प्राणायाम यांचं शिक्षण दिलं जातं. योगोपचारामुळे शरीरातील व्याधींवर नियंत्रण मिळवता येतं असं संस्थेच्या संचालकांनी सांगितलं. योगाभ्यासामुळे मन शरीर उत्साहित होऊन मनुष्य निरोगी राहतो. योगाभ्यासाबद्दल जनजागृती करण्यासाठी नाशिकमध्ये योगाच्या विविध आसनांच्या शिल्पाकृती बसवण्यात आल्या आहेत. सरळ 5 6ला दोन्ही हात पूर्वस्थितीत 6 3ला कमरेतून सरळ 3 4ला उजवीकडे 6 7 8 9 10. जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करणं हेच आपलं ध्येय असून इतर जिल्ह्यांप्रमाणे जालना जिल्ह्याचाही विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी विकास करण्यात येईल. त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. जालन्यासाठी 2016-17 वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा 257 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातल्या जनतेची कामं जलद गतीनं होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका स्तरावर तहसील कार्यालय इथं तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आलं असून 24 तासात शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. दुष्काळ निवारणासाठी शासन संवेदनशील असून शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर पीक विमा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं काल शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. बीड जिल्ह्यासाठी 892 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला असून पीक विम्याचं वाटप तातडीनं करावं अशी सूचना मुंडे यांनी यावेळी दिली. वाटपात विलंब झाल्याच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेला वीरेंद्र तावडे याच्या विरोधात सीबीआयनं सादर केलेला साक्षीदार संजय साडविलकर बोगस आणि भ्रष्टाचारी आहे असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. मुंबईत आज सनातन संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रकरणासंदर्भात साडविलकरची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करावी अशी मागणीही वर्तक यांनी केली। संजय साडविलकर यानं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या रथात वापरलेल्या चांदीत भ्रष्टाचार केला आहे। तो भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून तो तावडेवरती चुकीचे आरोप करतोय असा दावा तावडेचे वकील संजीव पुनळेकर यांनी यावेळी केला। गंगा नदी शुद्धीकरणाप्रमाणेच कृष्णा नदी शुद्धीकरण हे जल अभियान झालं पाहिजे आणि वाहतं पाणी हा माझा अधिकार आहे अशी प्रत्येकाची भावना झाली पाहिजे। पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांनी असं म्हटलं आहे। कृष्णा नदीची पाहणी केल्यानंतर ते कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। वेदमूर्ती विनायक शास्त्री गरुड, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यावेळी उपस्थित होते। विज्ञान आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून कृष्णा नदी येत्या 2 वर्षात शुद्ध करण्याचा 3 टप्प्यातला आराखडा केंद्र आणि राज्य सरकारला सादर करणार असल्याचं शेंडे यांनी यावेळी सांगितलं। कन्यागत पर्वानिमित्त कराड आणि नृसिंहवाडीसाठी महाराष्ट्र सरकारनं 120 कोटी रुपये मंजूर केले आहेत। पण मला वाटतं ते फेजेसमध्ये जर केलं तर ते सोपं आहे। तर मला वाटतं यातल्या यशस्वीतेचा एक मुख्य भाग अंग असा आहे की त्यात लोकसहभाग पाहिजे आणि ते टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे। जनतेमध्ये पोलिसांविषयी अनेक गैरसमज असून त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा आणि रेल्वे पोलीस हेल्पलाईनची माहिती प्रवाशांना व्हावी यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग रेल्वे पोलीस दलानं प्रवाशांशी संवाद साधला। नागपूर रेल्वे पोलीस दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतेजा यांनी आगामी योजनांची माहिती यावेळी दिली। सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपूर्ण रेल्वे स्थानक दृष्टिक्षेपात येईल असे 300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील असं ते म्हणाले। प्रवाशांनी 182 या हेल्पलाईनची मदत घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। प्रवाशांना आणि त्यांच्या मुलांना यावेळी फुग्यांचं वाटपही करण्यात आलं। रस्त्यावर भटकणारी किंवा सिग्नल अथवा वाहतूक बेटांवर खेळणी, फुलं विकणारी मुलं आपल्याला अनेकदा दिसतात। मात्र त्यांच्या शिक्षणाचं काय असा प्रश्न कधी पडतो का? अशाच मुलांच्या शिक्षणासाठी ठाणे महानगरपालिका सिग्नल शाळेचा उपक्रम राबवत आहे। रस्त्यावर अथवा पुलाखाली वर्षानुवर्ष राहणाऱ्या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जायस्वाल यांच्या पुढाकारानं नुकतीच सिग्नल शाळा सुरू झाली आहे। 6 ते 13 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी ही शाळा असून ठाणे महानगरपालिकेनं 3 हात नाका इथं एका कंटेनरमध्ये ही शाळा सुरू केली आहे। समर्थ भारत व्यासपीठ या स्वयंसेवी संस्थेनं ही जबाबदारी स्वीकारली आहे। सिग्नलवरची मुलं ही फक्त व्यवसायाकडेच आकर्षिली जातात, त्यामुळे शिक्षण त्यांचं होत नाहीये आणि इतकी प्रोफेशनॅलिटी झाली आहे की त्यांचं बालपण देखील या सगळ्या प्रकारामध्ये हरवलं गेलेलं आहे। तर त्यांना त्यांचं बालपण मिळवून द्यायचं आणि शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणायचं म्हणून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त कर आयुक्त मनीष जोशी यांनी मिळून ही संकल्पना अस्तित्वात आणली की आपण सिग्नलवरच जर शाळा सुरू केली तर त्या शाळेला एक वेगळ्या प्रकारचं रूप येईल आणि मुलं शाळेकडे जाण्याऐवजी जर शाळाच मुलांकडे गेली तर त्या मुलांना शाळेत येणं सोपं जाईल। चांगलं शिकवते, गाणे, ABCD। राज्यातल्या विविध भागातून विशेषतः मराठवाड्यातून आलेल्या कुटुंबांमधली ही मुलं प्रार्थना, चित्रकला आणि गाणी यात आता रमू लागली आहेत। पावसाळ्यात 4 महिने गावी आणि इतर वेळी 8 महिने पुलाखाली राहणाऱ्या या कुटुंबांच्या आयुष्यात ठाणे महानगरपालिकेनं शिक्षणाचा अंकुर उमलवला आहे। सध्या 20 मुलं इथं शिकत असून त्यांना नीटनेटकं राहणं, स्वच्छता पाळणं आदींचेही धडे दिले जात आहेत। या शाळेत रमलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलल्याचं पाहायला मिळतंय। विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं देशातील सर्वात मोठं ऑनस्क्रीन मूल्यांकनाचं केंद्र उभारलं आहे आणि यात एका दिवसात तब्बल 16,000 उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन होणार आहे। हे मूल्यांकन 272 संगणकांद्वारे होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली। विद्यापीठाच्या LIT परिसरात तयार करण्यात आलेलं हे मूल्यांकन केंद्र अत्याधुनिक सुविधांनी युक्त असं देशातील सर्वात मोठं केंद्र आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातल्या प्राध्यापकाची माहिती, त्यांची पात्रता आणि विषयांचं ज्ञान या संदर्भात माहिती देणारं परीक्षक माहिती केंद्र विद्यापीठानं तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यापीठाला योग्य मूल्यांकन प्राप्त होईल असंही ते म्हणाले।
मुंबईतल्या धारावीमधल्या श्री संत रोहिदास सेवा मंडळाच्या वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला निघाली आहे. टाळ मृदुंगाचा गजर करत वारकरी विठ्ठल दर्शनाला निघाले आहेत. आळंदीमार्गे पंढरपूरला ही दिंडी आषाढी एकादशीला पोहोचणार आहे. दिंडीचं हे 39वं वर्ष आहे. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या मुक्ताईच्या पालखीचं आज बुलढाण्याहून चिखलीकडे प्रयाण झालं. काल या पालखीचा बुलढाण्यात मुक्काम होता. 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या मुक्ताईच्या पालखीचा पंढरपूर इथं मोठा मान आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीद्वारे मुक्ताईच्या पालखीचं पंढरपूरमध्ये स्वागत केलं जातं. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून 10 जून रोजी मार्गस्थ झालेल्या या पालखीबरोबर 1000 वारकरी हरिनामाचा गजर करत निघाले आहेत. मुंबईतल्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत चातक चित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात व्यावसायिक कलाकारांबरोबरच कला विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हा नवीन उपक्रम यंदापासूनच सुरू झालाय. ज्याप्रमाणे चातक पक्षी आतुरतेनं पावसाची वाट बघतो, त्याचप्रमाणे कलाकार काहीतरी नाविन्यपूर्ण मिळवण्यासाठी व्याकुळ असतो, अशी या प्रदर्शनामागची संकल्पना आहे. या आगळ्या उपक्रमात विशिष्ट कलाकारांची निवडक चित्र आणि शिल्प असतील. कला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्रांचं हे प्रदर्शन 21 जूनपर्यंत रसिकांसाठी खुलं आहे. बीड जिल्ह्यातल्या कडा गावातल्या सकलेन सय्यद यानं ढाका इथल्या फिबा या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व करून दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. आगामी इराण इथल्या स्पर्धेसाठी सकलेन संघाचं नेतृत्व करणार आहे. बीड जिल्ह्यातील कडा या गावात सकलेन राहतो. वडील खेळाचे शिक्षक तर आई प्राथमिक शिक्षिका. पण अभ्यासाचे धडे गिरवण्याऐवजी सकलेननं वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉलचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. या खेळात त्यांनी शालेय स्तरावर चांगली कामगिरी केली. अनेक वेळा राज्याच्या ज्युनियर बास्केटबॉल संघाचं नेतृत्व केलं. 8 वेळा महाराष्ट्राचं कर्णधार म्हणून त्यांनी काम केलं. या गावातील अनेक खेळाडू बास्केटबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत गेले, पण सकलेन हा मराठवाड्यातील एकमेव खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व करत आहे. 30 वर्षापूर्वी आम्ही बास्केटबॉल या ठिकाणी सुरू केलं होतं काड्यामध्ये, आणि 30 वर्षानंतर पहिला इंटरनॅशनल खेळाडू या छोट्याशा ग्रामीण भागातून झालेला आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. सकलेनने यापूर्वी हिमाचल प्रदेश, लखनौ, छत्तीसगड, पंजाब, चंदीगड, लुधियाना इथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. नुकत्याच पॉंडिचेरी इथे झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका बजावत त्यांनी दाद मिळवली होती. त्याच कामगिरीची दखल घेऊन 21 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सकलेनची अंतिम भारतीय संघात निवड झालेली आहे. दक्षिण आशियाई बास्केटबॉल स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आणि त्याच्यामुळे आम्ही आशियाई स्पर्धेसाठी क्वालिफाय झालो. आता आशिया स्पर्धा ही इराणमध्ये आहे आणि त्याचा कॅम्प आता लवकरच लागणार आहे आणि त्याच्यासाठी मी तयारी करत आहे. आई वडिलांनी सकलेनला प्रोत्साहन दिलं, त्यामुळे तो कर्णधार पदापर्यंत पोहोचू शकला. कडा इथल्या अमोलक संस्थेच्या क्रीडांगणावर सराव करत करत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडांगण गाठलं आहे. लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या साखळी सामन्यात भारताला 4-2 असा पराभव पत्करावा लागला. यानंतर ऑस्ट्रेलियाचे 13 तर भारताचे 7 गुण झाले. इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात काल अंतिम फेरी गाठण्यासाठी साखळी सामना झाला, मात्र तो 3-3 असा बरोबरी सुटल्यामुळे भारताचा अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. भारतानं 1982 साली या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं आहे, मात्र अजून तरी एकदाही भारताला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आज भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाबरोबर भारताच्या होणाऱ्या सामन्याकडे रसिकांचं लक्ष लागलं आहे. राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या फक्त 9% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. टंचाईग्रस्त असलेल्या सुमारे 12,000 गावं आणि वाड्या वस्त्यांना 6,140 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील जलाशयांमध्ये 16% पाणीसाठा उपलब्ध होता. राज्यातल्या 4,989 गावं आणि 7,900 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ग्रामीण रोजगार हमी योजनेची 40,000हून अधिक कामं राज्यात सुरू असून सुमारे 7 लाख मजूर त्यावर काम करत आहेत. राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यानं बीड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर इथल्या चारा छावण्यांच्या संख्येत घट झाली आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस 2 दिवसात गोवा महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. केरळमध्ये मान्सूनचं जोरदार आगमन झाल्यानंतर इतर राज्यांमध्येही मान्सून पोचायला सुरुवात झाली आहे. ईशान्येकडील सर्व राज्यात तसंच तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागात मान्सूनच्या आगमनासह पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षी हवामानशास्त्र विभागानं सर्वसाधारण प्रमाणापेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि मध्य भारतामध्ये मान्सूनसाठी वातावरण अनुकूल व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या 24 तासात दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याच काळात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आताच हवामान जाणून घेतलं. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. गुलबर्ग जळीत कांड प्रकरणी अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं सुनावली. 24 दोषींना शिक्षा, 11 जणांना आजन्म कारावास. जम्मू काश्मीरमधल्या सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. थायलंडच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. राज्यात यापुढे एकाही महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडची परवानगी मिळणार नाही, केवळ प्रक्रिया प्रकल्पासाठीच निधी मिळणार, मुख्यमंत्री. हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40 हे भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षक विमान आज आकाशात झेपावलं. चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम लढत. आणि राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या फक्त 9% उपयुक्त जलसाठा शिल्लक. टंचाईग्रस्त सुमारे 12,000 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.